नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. आज आपण चाललोय मुंबईतला पाऊस एक्सप्लोअर करायला, तर खूप मजा येणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, पवार साहेबांच्या बिल्डिंग खाली आलोय. पवार साहेब इकडे राहतात या बिल्डिंगमध्ये. ते बोलले जरा जाऊन बघून येऊया घराच्या बाहेर काय पाणी बिणी तुंबले का. तर काय नाही तुंबले, फक्त झाडांची भीती वाटते, झाडं पडू शकतात कधी पण. पवार साहेब लवकरच BMCला कंप्लीट करतील बोलले. मित्रांनो, मुंबईत पावसात बघा गाड्या कशा स्लो चालवतात सगळे, स्लोली. रस्त्यामध्ये आहे ना खड्डे खूप झालेत. त्या खड्ड्यांवरती जरा विषय केला पाहिजे सरकारने, कारण का त्याच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. गाडी बोल. हम तुम चलने लगे ये रात पे. बिल्डिंग ना केवढ्या मोठ्या आहेत मुंबईमध्ये. मित्रांनो, हा बघा छत्रीत चाललाय. ह्याची छत्री बघा हालते, वाकडी तिकडे होते. आता बोरवली सफेदसारखा एक ब्रिज दिसेल, बनवतायत, काम चालू आहे. हा बघा, हा बघा मित्रांनो, हा ब्रिज मिसिंग लिंक सारखा बनवतायत. मिसिंग लिंक नाही, वरळी सफेद सारखा केबल ब्रिज आहे. खतरनाक बनवतो ब्रिज. पोल किती मोठे आहेत बघ ना. बघा, हे CST स्टेशन आहे. हे बघा CST स्टेशन. ट्रेन तर दिसतात इकडे उभ्या आहेत. मुंबई महानगरपालिका भुयारी. पॅरिसमध्ये आल्या का वाटतं रे. हां, पॅरिसला पण अशीच आहे. इंग्रजांच्या काळातलं बांधकाम आहे मित्रांनो हे. मित्रांनो बघा, इकडे झाड पडले त्यामुळे ट्रॅफिक लागले. बघा कुठलं झाड पडलं. हां, ते बघ तिथं पडलं ते झाड. ते आता बुलडोझरने हटवायचं काम चालू आहे. झाड बघा पडले. बघा, बेकार परिस्थिती आहे रे मुंबईमध्ये. लय ठिकाणी झाडं पडले जात. ही खरी मुंबई आहे सुधी. ते बघ ना, बांधकाम बघ नाही करत, खतरनाक आहे. हे बांधकाम आता होणार नाही याच्यासारखं परत. आता असे बांधकाम होतात की पाया खचतो. आपण गेट ऑफ इंडियाला आलोय. गेट ऑफ इंडियाला आपल्याला थांबून द्यायचं की नाही काय माहिती. आता आतमध्येच सोडणार नाहीत वाटतं. बघूया तरी. सोडतायत ना तुझी. सोडतात ते काय. गाडी लाव ना इकडे. सोडतायत ना मित्रांनो. बघा, इथून एंट्री आहे गेट ऑफ इंडियाला जायला. टॅक्सीवाल्यांचे लफडे चालू आहेत. हे 12 जण बसवत आहेत. हे बोलले मी 20 बसवतो. माझ्या लोक नंबर तो देतो तुम्ही. नाही नाही, बरोबर आहे, बोल. नंबर कोणाची आहे. हा, नंबर कोणाची आहे. हे भाई नंबर नाही घे ना तू, असं काय मध्ये जातो. त्या काकांचा नंबर होता तर त्यांना दिला नाही नंबर. मित्रांनो, आपण आता गेट ऑफ इंडियाला आलोय. साहेब काय बघायचं इथे. हा साहेब, हा हे उभे राह. कळलं साहेब. हे बघायचं घरी जायचं. पवार साहेबांना थंडी वाजायला लागले, आता कुडकुडत आहेत. बघूया त्यांची काहीतरी सोय करूया आपण. काकडी बिकडी जिरली आता. आपण आहे ना कांदाभजी खायला. पावसात कांदाभजी खायला मजा वाटते. बघा बघा बघा, उसळत आहेत लाटा. आया ही बघ सुजित, बघ
एक लाट येईल बाहेर मला वाटतं आता. हम्म? टाकशील एवढी तरतरतोय बघा तरतरतोय. नाही नाही खवळलंय समुद्र खवळलंय आता काही होऊ शकतं. मुंबईला आज रेड अलर्ट दिलाय ना. पवार साहेबांनी समोसे घेतलेत खायला आपल्याला. बघूया आता पवार साहेब टेस्ट कशी आहे चांगला आहे काय. पावसात गरम समोसा समोसा खाऊन बघूया गरम गरम पावसातला गरम समोसा. चटणी पण आहे रे. चांगला आहे समोसा. हा खाऊ काय थंडी आता. कुठतोय एक बिल्डर आहे इकडे पोज मारतोय. बघूया आपण वेगवेगळं पोज मारतोय. बॉडी बघा त्याची खतरनाक बॉडी आहे. एक नंबर बॉडी आहे भाई. मार एक पोज मार. ए कडक एक नंबर एक नंबर एक नंबर. अरे वा कडक कडक. पवार साहेब पण आता बोलतात मी पण पोझिंग देतो. पवार साहेब द्या पोझिंग. या या पवार साहेब बोलतायत लवकरच आपण ताज हॉटेलला जायचंय. एक एंट्री मारायची आहे बोलतात. बघूया कधी येतोय दिवस काय माहिती. आणणार गावावरनं पैसे मला बोलले. समुद्र बघा खवळलेला समुद्र यांच्याकडे. त्या हॉटेलचं बांधकाम बघा मित्रांनो इंग्रजांनी केलंय. दगड बघा. आपण आता मरीन ड्राईव्हला चाललोय. गेट ऑफ इंडियावरून निघालोय. बघूया मरीन ड्राईव्हला लाटा बघायला भेटतात त्या मोठमोठ्या लाटा. तुझी काय बघणार आपण मरीन ड्राईव्ह. हे बघा पूर्ण भरलंय पूर्ण. न्यूजवाले आलेत. हे बघा झाडं अशी पडत आहेत. बघा ही झाडं पडलीत. खूप बेकार परिस्थिती आहे. आणि यात या इकडच्या लाटा बघा. लाटा बघा या खूप बेकार लाटा आहेत. त्या लाटा बाहेर येत आहेत इथून सगळं तोडून. तर बघा पाणी बघा. पाणी बाहेर येते डायरेक्ट. तो बघा मित्रांनो गाडी बघा. पोलीस काका चालत आहेत. धुम्म चाले धुम्म चाले धुम. बघा पाणी बघा. तुझी बघ आलं बघ. हो कडक. ते थांब ना सुजित. आता आपण गिरगाव चौपाटीला आलोय. तिकडे मरीन ड्राईव्हला उभं राहून देत नव्हते. बघूया गिरगावला पण नाही देणार मला वाटतं उभं राहून. आपल्याला इकडे पण थांबून दिलं नाही. हा बघा गिरगाव चौपाटी आहे इकडे. आता सुजित बोलते वरळी सीपेटला जाऊन बघूया तिकडे थांबून देतात नाही. सुजित काय वाटते देतील तिकडे थांबून देतील. कशाला जायचं तिकडे. चला घरी. मित्रांनो आपण अँटेलियाच्या इथं आलो आता. बघा अँटेलिया. तुझी जाऊ अँटेलिया बघायला. काय तिथे उभं पण करणार नाही. हा ना ते पण विषय उभे करत नाहीत. अंबानीची जे हे आहेत ना माणसं सिक्युरिटी टाईट. ती सिक्युरिटी जरा लय टाईट आहे. जवळ उभे करत नाही त्या बिल्डिंगच्या इथे कोणाला. अरे वरती काहीतरी काम चालू आहे बघ. वरती बघ. मित्रांनो हे बघा बिल्डिंग अँटेलिया. धीरूभाई मुकेश अंबानी. काय बिल्डिंग आहे यार.
तुझी ती जी वॅगन त्याची उभे पोलीस आहेत त्यात. जी वॅगन मध्ये पोलीस बसलेत मित्रांनो. पोलिसांना त्यांनी जी वॅगन दिले. कोस्टल रोड खतरनाक झाला रे. कोस्टल रोड बघा मित्रांनो, मुंबईतला कोस्टल रोड. वस्तूला माहिती वसल तिथं आहे ना ते माशाचं, ते वरळीला आहे मसाले. गेलं तारापूरवाला ना, गेलं माझं. वरळी बँड्रा एअरपोर्ट वाया कोस्टल रोड. ब्रिज बघा ना एवढे मोठे मोठे बांधले. गोव्याला पण एवढे मोठे ब्रिज नाहीत. सगळ्या होड्या बघा बाहेर लागल्यात पावसामुळे. बंद आहे सगळं मच्छीमारी. बुल बघ सुजित, बिग बुल. बस ना सुजित त्याच्या जाऊन. अरे इकडे पोलीस आला नाही रे. अंबानीच्या मुलीचा बंगला आहे ना हा? हा, सुजित तुझा पण बांध ना असा इथं बाजूला. बांधवत ना. हे बघ कसलं हा? बंगले आहेत. बंगले बघ ना. बंगले बघ ना खतरनाक आहेत ना मित्रांनो. हे बघ हा अंबानीच्या मुलीचा बंगला आहे. एवढ्या मोठ्या घरात राहते एकटी फक्त, तिचा नवरा. काय डिंकीची किंग डिंकीची किंग डिंग डिंकीची किंग डिंग 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 डिंग. बारिश आता है ठुमक ठुमक ठुम ठुम. पवार साहेब बोलतात ही गाडी घ्यायची आपल्याला. आयला ही गाडी आहे आयलंच थर्ड आयलंच. टोयोटो. तिथं आम्हाला एकदा पकडलेलं पोलिसांनी. तेव्हा पवार साहेब बोलले सोडा आम्हाला, आम्ही चुकून आलो आहे, परत येणार नाही. तर त्याच्यावर परत आले ते. हे अशी चुकी परत केली यांनी. तर आता आपण घरी जायचा निर्णय घेतोय. बघूया साहेब कुठे नेतात आपल्याला. ही गाडी घ्यायची साहेब बोलतात. बघू साहेब गाडी घ्या जरा बाजूला. या गाडीचा काय आहे या गाडीमध्ये? हायलक्स आहे हायलक्स. बाजूला तर घ्या गाडीच्या. हायलक्स काय आहे बघू दे ना आपल्याला. ही बघा टोयोटोची गाडी आहे हायलक्स. तेवढी मोठी घ्यायची काय असली गाडी आहे. आपण आता कीर्ती कॉलेजच्या इथे आलोय. कीर्ती कॉलेजच्या इथे पाणी दाखवतो तुम्हाला, थांबा. कीर्ती कॉलेजच्या मागचा व्ह्यू आहे. इकडे लाटा बघा आपटतात डायरेक्ट बाहेर येतात. मित्रांनो पाऊस थांबला आहे पण या लाटा काय थांबल्या नाहीत अजून. लाटा खूप बेकार येत आहेत. त्या लाटा डायरेक्ट त्या भिंतीला आहे ना तिकडे आपटत आहेत. खूप बेकार झाले वातावरण इकडे. आणि पोलीस आपल्याला ओरडत आहेत थांबू नका इकडे बोलत आहेत. तर आपण जाऊया आता घरी. बाद झालं पावसात भिजलो आहे. काही भिजलो. पवार साहेब चला जाऊया. पवार साहेबांना मॅडम ओरडलेत. पवार साहेब पण मॅडमला बोललेत जातो मॅडम 2 मिनटं द्या. मित्रांनो झाडं बघा, झाडं बघा किती पडलेत शिवाजी पार्कमध्ये. हा बेकार आहे इथे, रिस्की आहे पळणं. मित्रांनो इकडे पळायला येत असाल जिम करायला तर येऊ नका थोडे दिवस. पावसात झाडांचा लय विषय बेकार होते. झाडं पडत आहेत. ठीक आहे बेकार आहे, बेकार रिस्की आहे. आणि लहान मुलांसाठी पण रिस्की आहे. मित्रांनो इकडे लहान मुलांना खेळायला आणत असेल तर पावसाच्या ह्याच्यात आणू नका. थोडे दिवस घरीच खेळवा. 2-3 ठिकाणी कांदाभाजी बघितली भेटत नाही. पवार साहेब बोलले आज कांदाभाजी खाल्ल्याशिवाय जायचं नाही घरी. आज ध्येय एकच आहे, खायची कांदाभाजी. काय साहेब बघूया. मला कांदाभाजी देतो आपल्याला. आणि पाव पण द्या. पाव द्या ना 2. आणि एका डिशमध्ये चटणी द्या. हां मी खाणार ना. हां द्या 2. आणि काय नको दादा. बारिश में खा रहे कांदा भाजी. कशी आहे सुजित? एक नंबर.
मित्रांनो आताच आपण कांदाभाजी खाल्ली, आता आपण घरी जाणार आहे. हा ब्लॉग आपण इथेच एंड करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पवार साहेब गुड बाय.